हैदराबाद गॅजेट ही 1918 मधील निजाम सरकारची एक अधिकृत अधिसूचना आहे, ज्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून वर्गीकृत करण्यात आलेला आहे। हे दस्तऐवज तत्कालीन हैदराबाद राज्यामधील, ज्यामध्ये आजचा मराठवाडा भाग येतो, जो सरकारी रेकॉर्डचा भाग आहे। 1884च्या हैदराबाद गॅजेटच्या आधारावरही याचा उल्लेख होतो, ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच जाती असल्याचं म्हटलेलं आहे। हे गॅजेट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरलं जातं, जेणेकरून त्यांना ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ मिळू शकेल। आता मराठा आरक्षणाशी हैदराबाद गॅजेटचा नेमका काय संबंध आहे, तर मराठा आरक्षणाची मागणी ही मुख्यतः ओबीसी वर्गामध्ये समावेश करण्यासाठी आहे, कारण कुणबी ही जात ओबीसी मध्ये येते आणि त्यांना 19% आरक्षण आहे। मराठा समाज असा दावा करतो की ऐतिहासिक रेकॉर्डनुसार, जसे की हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅजेट हे मराठा आणि कुणबी एकच आहेत असं नमूद करतात। जर हे गॅजेट कायद्यामध्ये रूपांतरित झालं तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल। आता शिंदे समितीने 58 लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत, ज्यामुळे 2 कोटींहून अधिक कुटुंबांना फायदा होऊ शकतो। आतापर्यंत 8 लाखांपेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र हे वाटप झालेले आहेत। आता आजचं आझाद मैदानातील सध्याचं आंदोलन आणि त्याचा हैदराबाद गॅजेटशी संबंध काय, तर सध्या म्हणजेच आज सप्टेंबर 2025 पर्यंत मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन 29 ऑगस्ट 2000 पासून सुरू असून जरांगे पाटील अनिश्चित काळासाठी उपोषण करत आहेत। मुख्यतः मागण्या: मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करा, हैदराबाद आणि सातारा गॅजेट कायद्यात रूपांतरित करा आणि उपलब्ध रेकॉर्ड्सवर आधारित सरकारी आदेश जारी करा। आंदोलनामुळे दक्षिण मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम झाला असून हजारो आंदोलक जमा झालेले आहेत। जरांगे म्हणतात की 70 वर्षांपासून मराठ्यांना न्याय मिळत नाही आणि हे गॅजेट जर लागू झालं तर कुणबी नोंदी शोधणं सोपं होईल। सरकारने किंवा कॅबिनेट उपसमितीने हैदराबाद गॅजेट लागू करण्यास तत्वतः मंजुरी दिलेली आहे, पण कायदेशीर सल्ला घ्यायचा अजून बाकी आहे। आता मराठवाड्यासाठी नवीन कायदा आणण्याची जी चर्चा आहे, ती चर्चा नेमकी कशाशी संबंधित आहे, तर न्यूज चॅनेल्सवर तज्ज्ञ सांगत आहेत की मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅजेटला कायद्यात रूपांतरित करण्याची शक्यता आहे। सरकार कायदेशीर सल्ला घेत आहेत, कारण हे गॅजेट लागू झालं तर कुणबी प्रमाणपत्र देणं हे सोपं होईल। शिंदे समितीने आधीच 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत, पण जरांगे यांची मागणी आहे की सर्व मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी घोषित करा। आता सरकार म्हणतं की सरसकट प्रमाणपत्र देणं हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, ते फक्त वैयक्तिक रेकॉर्ड्सवरच आधारित असावं। आता नवीन कायद्याने मराठवाड्यातील ऐतिहासिक दस्तऐवजांचा वापर करून नोंदी शोधणं शक्य होईल, पण सरसकट नाही। आता हे नेमकं प्रकरण काय आहे, जर जुना इतिहास आपण खंगाळून काढला तर मराठा आरक्षणाची मागणी ही 1980 पासून सुरू आहे। 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने 16% आरक्षण दिलं, पण कोर्टाने 2021 मध्ये ते रद्द केलं, कारण 50% या मर्यादेचं उल्लंघन झालं। 2024 मध्ये शिंदे सरकारने 10% एसबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांना आरक्षण दिलं, पण आंदोलकांना ते पाहिजे नव्हतं, ते सरसकट ओबीसी मध्ये कुणबी म्हणून हवं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी 2023 पासून आंदोलन सुरू केलं, ज्यामुळे शिंदे समिती स्थापन झाली आणि 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या। यामुळे लाखो मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं, जसे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि सरकारी नोकऱ्या। पण जरांगे म्हणतात की सर्व मराठ्यांना, विशेषतः मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या, जे ऐतिहासिक गॅजेटवरती आधारित आहे। सरकारने जानेवारी 2024 मध्ये कुणबी प्रमाणपत्रांसाठी ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केलं, पण त्यामध्ये अंमलबजावणी झालीच नाही। सध्याचं आंदोलन हे निवडणुकीपूर्वीचं आहे, ज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो की मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती कायद्याला धरून आहे का, तर जरांगे यांची मुख्य मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये आहे, कारण ती ओबीसी मध्ये आरक्षण मागत आहे, जे घटनात्मक आहे। ते म्हणतात की हे मागासलेल्या समाजासाठी असून ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे, पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे, ते फक्त वैयक्तिक रेकॉर्ड्सवरच आधारित असावं। सरकार म्हणतं की सरसकट प्रमाणपत्र देणं हे कोर्टामध्ये टिकणार नाही, कारण ओबीसी आरक्षण फक्त प्रमाणित मागासलेपणावरच आधारित असतं। शिंदे समितीच्या नोंदीवर आधारित प्रमाणपत्र देणं शक्य आहे, पण सर्व मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट हे देता येणार नाही।
जरांगे यांनी 26 ऑगस्ट 2025 पर्यंत मागण्या मान्य करण्याची मुदत दिली होती, पण चर्चा अयशस्वी झाल्या. कायदेशीर सल्ला घेतल्यावरच नवीन कायदा येऊ शकतो. एकंदर मागणी अंशतः वैध आहे, पण अंमलबजावणीच्या पद्धतीवर वाद आहे. या सगळ्या मुद्द्यांवर तुमचं एकंदरीत काय मत आहे किंवा काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.